नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूयात एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे महानगरपालिकेच्या घंटागाडी कर्मचाऱ्यांना गेल्या 3 महिन्यापासून थकीत वेतन देण्यात आलेले नाही. तसेच गेल्या 2 वर्षांपासून त्यांचा पीएफ देखील त्यांना मिळालेला नसून वारंवार वेतन मिळण्याची मागणी करून देखील प्रशासनाकडून कोणतेही ठोस आश्वासन मिळत नसल्याने अखेर आज घंटागाडी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन करीत भीक मागो आंदोलन करण्यात आले. होळीचा आणि रमजानचा पवित्र सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठपलेला असताना घंटागाडी कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेले नसल्याने सण साजरे करायचे तरी कसे, असा महत्त्वाचा प्रश्न कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनामुळे कचरा संकलनाचे काम ठप्प झाल्याचे पाहायला मिळत आहे. मागील 5-6 दिवसा पहिले आपले स्वराज्याचे रक्षक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सुद्धा गेली, तरी आम्हाला पगार भेटला नाही. आता पवित्र रमजान महिना चालू झाला आहे, तरीसुद्धा आम्हाला पगार दिला नाही आहे. आता काही दिवसावर आमचा वहीचा सण देखील आला आहे, तरी आम्हाला पगार भेटला नाही आहे. आणि पुढच्या 14 एप्रिलच्या दरम्यान 14 एप्रिलसुद्धा येणार आहे, तरी आम्हाला पगाराचं काही नियोजन माहिती नाही आहे. तर मग आम्ही सर्व इथं हिंदू मुस्लिम सर्व शिवाजी महाराजांचे मावळे आहे, तरी बी आम्हाला पगार देण्यात येत नाही. तर मग आम्ही असा काय गुन्हा केला आहे? आम्ही एवढं कष्ट करतो, जेव्हा लोक देवाला अगरबत्ती करतात त्या टायमाला आम्ही दुर्गंधीचा वास घेतो आणि धुळे शहर स्वच्छ करतो, तरीसुद्धा आम्हाला पगार दिला जात नाही. आणि इथलं प्रशासन देखील आमचीवाली काही दखल घेत नाही. तर माझी प्रशासनाला आणि महानगरपालिकेला विनंती आहे, लवकरात लवकर आमचा पगार करावा आणि आमची दखल घ्यावा. आणि जो नवीन ठेका चालू झाला, तर ह्या नवीन ठेका देताना महानगरपालिकेने असा विचार कसा केला नाही की गेले मागील आमचे 2 महिन्याचे पगार आणि 2 वर्षाचा पीएफ बाकी आहे, आणि तरी तुम्ही नवीन टेंडर कसं दिलं हे न नील करता? तर नगरपालिकेने आधी हे नील करायला हवं होतं, मग नवीन टेंडर द्यायला हवं होतं. तर मग यामुळे मालकाला आहे ना अशी ताकद येऊन गेली आहे की आता माझा हात निघून गेला आहे, मी काय पगार देणार नाही, त्याची सरळ ही भाषा राहते. तर कृपया करून माझं महानगरपालिकेला आणि महापौर मॅडमांना विनंती आहे की आमची दखल घेण्यात यावी. आणि श्री आमच्या अनुप भैया आमदार धुळे शहराचे यांनी सुद्धा आमची दखल घ्यावी आणि आमचा पगार लवकरात लवकर करावा. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.